आज ठरवलं आपण लोणी डोसा करायचा. काय केलं? पहिली बटाटी उकडत टाकली आणि ते सोलून बाजूला ठेवली. गॅसवर कढई तापत ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकून पटकन राईचा तडका दिला, जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्ता ना मी बारीक करून टाकते. कांदा टाकून त्याच्यातच मी आलं, लसूण टाकून ते जरा चांगलं परतलं. कांदा चांगला परतून घेतला तेलामध्ये आणि मग त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर जो बटाटे उकडून घेतले होते ते मॅश केले आणि ते पण त्याच्यात टाकले आणि व्यवस्थित ढवळून ती भाजी एकजीव केली. अशा प्रकारे आपले बटाटे टाकून जरा मी मीठ ना बटाट्यातच टाकते आणि त्यामुळे ते मीठ चांगलं व्यवस्थित लागतं बटाट्याला. अशी आपली भाजी तयार. वरून थोडीशी कोथिंबीर पेरली आणि भाजी बाजूला केली. आता आपण डोसे करायला घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये मी तोपर्यंत डोसा करून घेते. डोसा जरा पातळ आला पाहिजे. फक्त मी लोण्याचा वापर करते. याला लोणी डोसा म्हणतात. थोडासा मिरचीची पावडर जराशी टाकली. थोडी टेस्ट यायला हवं, बाकी काय नाही. असा डोसा याच्या मधोमध बटाट्याची भाजी टाकली आणि ती भाजी की नाही मी चारगुणी जरा थोडी थोडी पसरवली आणि त्याच्यावर परत लोणी टाकलं. आता बघा, लोणी मात्र टाकायला कंजूसपणा करायचं नाही. शेवटी त्याचं नावच आहे लोणी डोसा आणि हा परतायची पण घाई करायची नाही, मंद गॅसवर ठेवायचा आहे. असा डोसा खालून क्रिस्पी झाल्यावरती दुमडायचा आणि मस्त पैकी जरी दुमडून आपल्या प्लेटीत काढून घ्यायचा. बघा कसा दिसतो हा डोसा, आहे की नाही? खायलाही मस्त आणि होतो लगेच फस्त. तर हा डोसा माझा आवडला असेल ना तर मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा.